तर नमस्कार सर्वांना. आज आपण चाललो आहे पिकनिकला. आता तुम्ही म्हणाला असला ड्रेस घालून पिकनिकला, तर काय आहे, आमच्याकडे परिस्थिती तशी आहे, लय बेकार परिस्थिती आहे, पैसेच नाही, तर गरिबी लय आले ना, म्हणून पिकनिकला चाललो आहे. आणि हे बघाल तर मुरगासाच्या बॅगेचा रेनकोट पॉवरफुल 40 रुपयात रेनकोट एकदम आमच्याकडे पॉवरफुल. आणि हे पण त्याच पद्धतीतलं. आणि खाली शूज बघाल ना, VIP शूज आहेत. तर अशा पद्धतीनं आमच्याकडे फिरायला जायचं असतं आणि अशाच पद्धतीनं आमच्याकडे यावं पण लागतं. आता वडूचे ते दोघे मित्र आले होते, त्यांना कळलं असेल आमच्याकडे कसं यायचं असतं आणि कसं नसतं. तर आमच्याकडची परिस्थिती आणि वातावरण तसं असल्यामुळं आम्हाला तसं करावं लागतं. आणि हे सर्व आज तुम्ही म्हणाल की असं काय करून उभा राहिला बुजगावण्यासारखा, तर हे बुजगावणं नाही, तर हे बुजगावणं चाललं आहे आज भात लावायला, चिखल करायला चाललो आहे. कारण मला चिखल करायला जायचं आहे. मी काय करत नाही वैयक्तिक माझं शेत, पण दुसऱ्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवायला चाललो आहे. तर आमच्याकडं असा युनिफॉर्म लागतो, हे असं सर्व लागतं. आणि हे रेनकोट म्हणाल ना, वॉटरप्रूफ, म्हणजे 1 रुपयाचं तुम्हाला काही त्रास नाही, 1 थेंब पाणी येणार नाही आणि डिस्काउंट नाही. आणि ह्याची फॅक्टरी स्वप्नील साहेबांकडे आहे चाकणला. त्यांनी ह्या मुरगासाच्या पिशव्या दिल्या होत्या, म्हणजे मी त्यांना सुका चारा दिला होता आणि त्यांनी ह्या रिटर्न दिल्या होत्या. त्याचा आम्ही असं रेनकोट करतो आणि आता शेतात चाललो आहे. काय करणार. आणि ते साहेब म्हणत होते ना, तुला काही काम नसतं का व्हिडिओ बनवतो. या ना साहेब, लय भारी, जेवण फुकट, हवा फुकट, थंडगार पाणी फुकट, एकदम नॅचरल, निसर्गाचे धबधबे एकदम फ्री, 1 रुपया निसर्गाच्या धबधब्यांना नाही. आता वरती बघू शकता आमच्याकडे असे निसर्गाचे धबधबे लागले, एकदम फुकट. फक्त काय आहे, बर्फ पडत नाही, एकच राहिले तेवढं बर्फ पडत नाही, बाकीचं सगळं एकदम नॅचरल आहे. आणि अशा पद्धतीत आता चिखल करायला जायचं आहे. काय करणार. आता तुम्ही म्हणाल की मस्त मोठं 55 HP ट्रॅक्टर आणायला गरगर कराल. तसलं नाही, आम्ही तसलं बारीक नाही करत, आम्ही लय मोठं करतो. 5 HP 6 HP ट्रॅक्टर असतात आमच्याकडे. तर काय होतं की आमच्याकडची शेती तशी, भौगोलिक परिस्थिती तशी आहे. एखादा ट्रॅक्टरवाला जर आला तर त्याला बाहेर काढायला 3 ते 4 ट्रॅक्टर लागतात. अशा पद्धतीतलं आमच्याकडचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही ही अशी शेती करतो. म्हणजे मी वैयक्तिक पावसाळ्यात शेती करत नाही, कारण आपण काय पार्ट टाईम शेतकरी आहे, म्हणजे फक्त नोव्हेंबर ते मे ह्या पिरियडमधला शेतकरी. बाकीच्या पिरियडमध्ये आपण शेतीबिती काही करत नाही. आणि पाऊस म्हणाल, पाऊस पडतच नाही आमच्याकडे. पाऊस पडतो आहे अजिबातच नाही, पाणी वतलं जातं आमच्याकडं. काय माहिती, जसा निसर्ग चांगला तुम्हाला पावसाळ्यात ओढतो ना, तसं पावसालासुद्धा आमच्याकडे जाऊसच वाटतं. तो पण म्हणतो नाही, मी या डोंगरावरच राहतो, मस्त गार हवा लागते, मस्त धुके येते, मी पण तुमच्याबरोबर खेळतो ना. म्हणून अतिप्रमाण पाऊस, अतिप्रमाण म्हणजे बेहिसाब पाऊस. आत्ता जर 4 दिवस झाले एवढा पाऊस आहे ना, तर तुमच्याकडे जसा मुसळधार पाऊस पडतो ना, तसा आमच्याकडे नॉर्मल पाऊस पडतो आहे. अशा पद्धतीतलं वातावरण आहे. आणि ते खटावचे का मसवडमधले आले होते माझ्याकडे, कुसुंबीतून वर येईपर्यंत त्यांना एवढी थंडी लागली, अक्षरशः बोलता येत नव्हतं, दातावरती दात आपटत होते, एवढ्या परिस्थितीत ते आले होते. आणि इथं आल्यानंतर त्यांना समजलं की काय परिस्थिती आहे आणि काय वातावरण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, पावसाळ्यात आम्हाला त्रास नसतो, कारण आम्ही या सर्व गोष्टी केलेल्या असतात. आम्हाला त्रास नसतो, तर तुम्ही येणाऱ्या लोकांना त्रास असतो. म्हणून तुम्ही पावसाळ्यात आमच्याकडे येऊ नका. नोव्हेंबरच्या नंतर या, मी फिरायला नेतो. येताना फक्त तेव्हा स्वेटर आणायला लागलं, असलं कागद बिगत आणायला लागत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की हे कागद बिगत काय, तर आता पर्याय नाही, आमच्याकडचं वातावरण तसं आहे. आणि ह्याच्यात मोठा प्लस पॉईंट बघा, आमच्याकडे एक जळू असते, कधी कुठे चावेल ना आणि कधी रक्त पेल ह्याची वॉरंटी गॅरंटी आहे. मग त्याला मेडिक्लोर घेऊन जावं लागतं. म्हणजे आम्ही शेतामध्ये जाताना मेडिक्लोरची प्रत्येकाकडे 1 बाटली असते. हातानं तर निघणारच नाही तुम्हाला, तर तुमच्या जर पायावर ती चढलं किंवा अंगावरती चढलं ना, ते तुम्ही हाताने ओढून काढा, निघणारच नाही. त्याला मेडिक्लोरचंच थेंब टाकावं लागतात, किंवा मग आमच्यासारखी गावाकडची लोक असतील ती ओढून काढतात. अशा पद्धतीतलं वातावरण आहे. मग येत आहे का साहेब, भात लावायला जातो आहे. आणि तुम्ही म्हणता ना काम नसतं, तर मी जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत कामच करत नाही, कारण मला माहिती आहे आमच्याकडचं काय परिस्थिती आहे. कारण एवढी बेकार आणि एवढं परिस्थितीसुद्धा मेंढीपालन करतात. आणि अशा परिस्थितीत मेंढीपालन करायचं असतं. आणि अशा परिस्थितीत मेंढीपालन करताना मस्त रिलॅक्समध्ये राहून व्हिडिओ करायचे असतात. रोज शेतात जाऊन गवत कापणे, रोज जाऊन ते दाखवणे, तसलं काय करत नाही आम्ही. एकदम रिलॅक्समध्ये राहायचं, मस्तपैकी व्हिडिओ करायचं, मस्तपैकी एन्जॉय. आणि असं मस्तपैकी ड्रेस घालायचा, एकदम VIP ड्रेस आहे. आणि असा ड्रेस घालून जायचं ना मस्तपैकी फिरायला, अजिबात भिजणार नाही, अजिबात थंडी वाजणार नाही, अजिबात काय होणार नाही. कारण काय आहे, आमच्याकडच्या लोकांना ही परिस्थिती माहिती आहे. आणि तुमच्याकडे जो काय पाऊस पडतो ते आम्हाला थोडासा माहिती आहे. म्हणजे तुमच्याकडे अजून काही ठिकाणी म्हणजे जमीन ओली नाही, अशा पद्धतीतला पाऊस. पण आमच्याकडं जमिनीचा असा भाग कुठलाच नसेल की जिथं पाणीच नाही.
अशा परिस्थितीतलं वातावरण आहे. आणि अशा परिस्थितीत आता हे रामायण ठोकण्यात काय फायदा नाही, जावं लागेल. लोक शिव्या देतील, त्यामुळं जायला पाहिजे. तर तुम्हाला जर मेंढीपालन पाहायला यायचं आहे तर नोव्हेंबरच्या नंतर या. आणि यायचंच असेल तरीसुद्धा तर असं करून या, एकदम पॅराशूट लावायचं मस्तपैकी. लोक काय म्हणत नाहीत. तुम्ही म्हणाल की असं गेलं तर लोक काय म्हणतील इकडं, अरे उलटी लोक म्हणतील आमचा गाववालाच कोणतरी, असं बघितलं ना की लोक म्हणतात आपल्यातलंच कोणतरी आहे. कारण त्यांना माहिती आहे ना या अशा परिस्थितीत येणार हे आमच्याकडचंच कोणतरी असतं त्याच्यामुळं. आणि शूज VIP शूज असलं पाहिजेत, ह्याच्याशिवाय तुम्ही येऊच शकत नाही अशा परिस्थितीतलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कायच्या काय तर परिस्थितीला बदलता येत नाही. किती जरी मी सोंग केलं, माझ्याकडे सर्व चांगलं आहे, ओके सगळं, पण माझ्याकडची जी परिस्थिती आहे किंवा जी काही क्लायमेट आहे किंवा हे सगळ्या गोष्टी हे बदलता येत नाहीत मला ना. मला त्या पद्धतीतनंच राहावं लागतं. निसर्ग म्हणून मी तुम्हाला सांगतो, निसर्ग तुम्हाला काय सांगतोय त्या पद्धतीनं करा. काल एका त्या सरांनी मला सुबाबळीचं व्हिडिओ पाठवले होते. बांधाला त्यांच्या सुबाबळ्यांनी शेतामध्ये मेगास्वीट केलं, क्वालिटी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझ्यापेक्षा प्राणी तुमच्या क्वालिटी होणार आहे. कारण मस्त मला कळतं आहे की इथं मस्त सर्व माहिती आहे, सगळं काय करता येते, फक्त चारा करता येत नाही. हा एक मायनस पॉईंट असेल म्हणून आम्ही कमी आहे. नाहीतर आम्ही एवढं सर्व माहिती असताना मग काय आम्ही दुर्राज केला असता. आणि निसर्ग एवढा भारी आहे ना, लाजबाब. पण तुम्ही येऊ नका. तुम्हाला जर यायचं असेल तर सप्टेंबरच्या नंतर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला या. क्लायमेट अफलातून म्हणजे तुमचं पैसे वसूल होतील इथं आलेल्याचं. मी सांगत असतो आमच्याकडे पावसाळ्यात कोण येणार नाही, मला माहिती असतं. पण उन्हाळ्यात जर आला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या नंतर आला तर तुम्ही इथं आलेल्याचं म्हणाल की पैसे वसूल झालं, एवढं क्लायमेट भारी असतं. तर चला आता जायला पाहिजे. कारण 15 दिवस दिस इज वर्दी, हीच वर्दीन हाच असा माणूस, पर्याय नाही. 15 दिवस करावंच लागणार आहे. कारण 15 दिवस हे तामजाम आपल्याला काय सुटत नसतो, त्यामुळे आता जावंच लागतं. चला काय करणार. ती म्हणत होतीच ना, भीगी भीगी सडको मी तेरा इंतजार करूंगी. पाऊस पण आला, रस्ता पण ओला झाला, धुके पण आले, सर्व तयारी पण झाली, पण काय कोणी येईनच झाले. आपलं रोज सकाळ संध्याकाळ इथंच बसतो, भीगी भीगी सडको मी तेरा इंतजार. आता काय करणार, तर पर्यायच नाही आमच्याकडे. तर भीगी भीगी सडके आहेत सगळे. तर तुम्ही असं काय इंतजार करू नका, तर तुम्ही आमच्याकडे या, मी तुम्हाला नेईन भात लावायला, एकदम क्वालिटी आणि एकदम क्लासिकल. आणि ड्रेस फ्री. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोण देणार आहे, आपल्याला स्पॉन्सर आहेत मोठे, स्वप्नील साहेब यांनी हे सर्व दिलं आहे फ्री ऑफ कॉस्ट. तर या सर्वांनी मग